आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे व एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे. कशा बाबतीत निवेदन दिलं आहे व धरणे आंदोलन कशा बाबतीत आहे? सर्वप्रथम जय हिंद, जय महाराष्ट्र, क्रांतिकारी जय लहुजी. मी सुनील साळुंके, आधुनिक लहुजी सेना जिल्हा कार्याध्यक्ष. या ठिकाणी आम्ही आज आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने धाराशिव येथे आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन पण दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाकडे मागील 4 महिन्यांपासून एक निकाल जो दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्यासाठी आम्ही आंदोलन मागच्या 4 महिन्यापासून या धाराशिव जिल्ह्यामधल्या 7 वेगळ्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि त्याच आमच्या भावना प्रशासनापुढे पोहोचाव्या याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन आज आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने या धाराशिव शहरातल्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो 1 ऑगस्ट 2000 रोजी जो निकाल दिलेला आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे राज्य शासनाच्या मार्फत करता येतं, पण आज 4 महिने झाल्याच्या नंतरही इथलं राज्य शासन ह्या निकालाची अंमलबजावणी आणि ह्या निकालाचा कसलाही पाठपुरावा करत नाही. याकरिता आम्ही आज आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने हे एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत. आणि दुसरी बाब अशी आहे की या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरच भोसा गावचा आमचा एक समाज बांधव 22 वर्षीय युवकानं रेल्वेच्या समोर येऊन आत्महत्या केलेली आहे आरक्षणाचं वर्गीकरण करावं म्हणून. आज सांगायला आपल्याला दुःख होतं की या धाराशिवला सत्तेतलाही आमदार आहे आणि विरोधातलाही आमदार आहे. असं असतानाही या दोन्हीही पक्षातल्या आणि दोन्हीही बाजूच्या एकाही आमदाराने या गोष्टीवर कुठलाही म्हणजे अजून प्रश्न निर्माण केले नाही आणि कुठली सहाय्यता कुठली मदत अजून झालेली नाही त्या बांधवाला आमच्या. त्याचाही आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलं होतं. आपण वेळोवेळी निवेदन देत आहेत, आंदोलन करतायत, त्याची आपली मागणी पूर्ण होत नाही आहे. मग जर आता यावेळेस ही आपली मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय आहे आपलं? आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही मागच्या 4 ते 5 महिन्यापासून या विषयावर वेगळ्या ठिकाणी जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केलेले आहेत आणि आज हे सरकार नवीन स्थापन झालेलं आहे. मागच्या 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी या पूर्ण महाराष्ट्रभरात निवडणुकी होत्या, त्यामुळे आचारसंहिता होती, त्यामुळे आमचा लढा अर्ध्यात थांबला होता. पण आता सरकार नवीन स्थापन झालेलं आहे. आता आम्ही जे आमचं उर्वरित मागचं जे राहिलेलं काम होतं ते इथून पुढच्या काळामध्ये बी आम्ही 100% करू. यापुढेही आक्रमकपणे आधुनिक लहुजी सेना फक्त धाराशिव जिल्हा सोडून अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन करील, हाच इशारा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो.